नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता ना आषाढ महिना सुरू झाला आहे आणि आषाढ महिन्यामध्ये ना तर आकाड तळतात असं आमच्याकडे पद्धत आहे. आता प्रत्येकाकडे वेगवेगळी पद्धत असते. तर शक्यतो लातूर साईडला ना आकाड तळतातच. तर आकाड तळणे असंच बोलतात. तर जास्त ना चिपट्या कोंडोळी याला जास्त महत्त्व आहे इकडे आमच्याकडे. तर तेच तळणार होते मी आज आणि देवाला नैवेद्य पण असतो त्याचा. तर इथे भज्याचं पीठ वगैरे मळून घेतलं मी अगोदरच आणि इथे खाली बसून ना मी आता चिपट्यासाठी पीठ मळते. तर इथं 3 प्रकारचे पीठ म्हणजे गव्हाचं, ज्वारीचं आणि डाळीचं पीठ मिक्स करायचं. मी असं अंदाजेच घेतलं होतं, जसं लागेल तसं ॲडजस्ट होईल तसं घेतलं मी. आणि जरा थोडंसं जास्तच घेतलं कारण शंभूला पण आवडतात त्याच्यामुळे थोडंसं जास्त घेतलं मी. आणि त्याच्यामध्ये मीठ, कोथिंबीर, लसूण, जिरे म्हणजे हिरवी मिरची आणि लसूण वगैरे त्याच्यामध्ये वाटून घेतलं होतं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये. आणि ते सगळं त्याची पेस्ट बनवली आणि ते टाकलं. नंतर मग थोडीशी लाल तिखट पण टाकली मी, थोडीशी हळद टाकली, त्याने पण छान लागतं. आणि हे माझं बाळ बघा मध्येच येताना लुडबुड करतं की तू काय बनवत आहेस मला खाण्यासाठी. तर त्याला मी सांगितलं की मी तुला चिपट्या बनवते. तर ते कसे असतात म्हणे, ते कशासाठी बनवतात, कारण तो ना आता अशा फेजमध्ये आला ना की तो एवढे प्रश्न विचारतो ना, खूप सारे म्हणजे कोणत्याही गोष्टीविषयी तो खूप प्रश्न विचारतो आणि त्याला त्या प्रत्येक ह्याचं उत्तर सांगावंच लागतं. तर तो रिपीट करत असतो आणि मी तुला हेल्प करतो म्हणे म्हणून माझ्यापुढे येऊन बसला. आणि तू कसं करतेस मला ते पण पाहायचं आहे आणि मी तुला हेल्प करणार, मी पाणी टाकणार. म्हणून त्याने पाणी टाकलं आणि पाणी टाकलं आणि ते अर्धं पाणी मध्ये आणि अर्धं पाणी खाली. आणि पाणी खाली सांडलं त्याच्यामुळे मी तुम्हाला काही पीठ मळल्यानंतर दाखवलं नाही, कारण पूर्ण पाणी सांडलं होतं खाली त्याने. तर हे बघा असं परातीमध्ये पीठ मळलेलं दिसते ना, तर एवढं पीठ झालं. आणि एक घाणा मी भज्याचा गॅसवरती ठेवूनच काढला आणि नंतर गॅस खाली घेतला, कारण आता एवढं भजे बनवायचे आणि नंतर पुन्हा चिपट्या कोंडोळे बनवायचे, त्याला खूप वेळ लागतो. त्याच्यामुळे मी गॅस खालीच घेतला. म्हणजे गॅस खाली घेऊन कसं आणि निवांत बसून किती वेळ पण लागला तरी काही वाटत नाही. या बसून निवांत बनवता येतं. आणि एका शेगडीवरती मी मुगाची डाळ घातलेली होती. आता तुरीची डाळ हे खात नाहीत म्हणून मुगाची डाळ घातली होती, तुरीचीच असते. आणि चिपट्या वरणात म्हणजे तुरीच्या डाळीसोबत जे आपण वरण बनवतो ना त्याच्यासोबत पण छान लागतात. पण हे खात नाहीत म्हणून आता मुगाची डाळ भात असं बनवणार होते मी. आणि चिपट्यांना दह्यासोबत पण मस्त लागतात, मला दह्यासोबतच आवडतात. तर चिपट्यांना शिळ्या झाल्यानंतर खूप छान लागतात. तर म्हणून मी असं जास्त पीठ पण मळलं होतं, म्हटलं शंभू खाईल तर खाईल आणि शिल्लक राहिल्या तरी पण सकाळी खाता येतील उद्या किंवा रात्री. शिळ्या झालेल्या खूप छान लागतात. तर यांना जास्त चिपट्या आवडत नाहीत, पण काय माहिती यांनी यावेळेस पण खाल्ल्या होत्या आणि यांना आज सुट्टी होती. मी म्हटलं चला की आज सुट्टी पण आहे आणि असं आमच्याकडे ना 3 वेळेस आकाड तळायचं असं म्हणतात. तर आता मला बघूयात जमेल तर मी अजून 2 वेळेस तळेन किंवा नाही जमलं तर नाही तळणार. तर आज तर तळेला आहे. तर आज इथं मस्त ना हे बघा असं मी चपातीसारखं लाटून घेते, म्हणजे ज्यांनी कोणी कधी केलेलं नसेल ना त्यांच्यासाठी सांगते. तर असं चपातीसारखं मस्त लाटून घ्यायचं आणि त्याच्यावरती ना ग्लासने किंवा वाटीने असे आकार द्यायचे. असं म्हणजे पटपट होतं, कारण काय होतं ना एकटीला करायचं म्हणल्यावर खूप वेळ पण लागतो. दोघीजणी असतील ना तर पटापट होतं ते. आणि तेल पण खूप जळतं मग तसं एकटीने करायचं म्हटल्यावर, कारण थांबवून प्रत्येक वेळेस चिपटी बनवायची वेळ लागतो त्याला. तर माझी आई ना असं हातावरती बनवायची एक एक चिपट्या आणि त्या एवढ्या छान लागायच्या ना, काय माहिती, पण तिच्या हातची मला धपाटे चिपट्या असं खायला लई आवडतं. आणि मग आम्ही कधीही गेलो ना तर तिला म्हटलं ना तर ती लगेच बनवते माझ्यासाठी धपाटे चिपट्या, मला आवडतात म्हणून दह्यासोबत. असं कधी पण खूप म्हणजे हे वाटतं की असं चिपट्या बनवत होते ना मी, तर मला माझ्या आईची आठवण येत होती की म्हणजे मी कधीच केल्या नव्हत्या अगोदर. इथं आल्यावरच म्हणजे लग्न झाल्यानंतरच मी चिपट्या बनवल्या, अगोदर मी कधीच बनवल्या नव्हत्या. मला तिच्या हातच्याच आवडायच्या, मी तिच्या हातचेच खायचे फक्त. आणि हे बघा मी तुम्हाला कोंडुळे पण दाखवते कसे कोंडुळे असतात ते. तर मी कोंडुळे जास्त काही बनवले नाहीत अगोदर, म्हटलं बघूयात आता चिपट्याच त्याला आवडत होत्या शंभूला म्हणून मी चिपट्याच बनवल्या. पण 2-4 कोंडुळे मानासाठी बनवले होते, तर त्याला तेच आवडले. आणि मग म्हटलं की मला हेच आवडत आहेत, तू असं सर्कल बनवलंस का, आता त्याला शेप पण कळायला लागलेत ना सगळे, तर सर्कल, ट्रायंगल, हे काय बनवलंस का तू असं म्हणायचं. आणि घेऊन गेला तो आणि मला हेच बनव असं म्हटला. त्याच्यामुळे मग मी काय केलं, जास्त तर असे म्हणजे ट्रायंगल शेपमध्ये
असे थोडेफार बनवलेले होते. तर मी तुम्हाला दाखवते की कसे कसे बनवले होते आणि मस्त असे पुऱ्या झालेल्या होत्या. कोणी तिखट पुऱ्या पण म्हणतं हां याला. आता ज्याच्या त्याच्या भागामध्ये जी ती भाषा आहे आणि जे ते बोलतात त्याला, तर मी तुम्हाला दाखवते की एवढ्या अशा पुऱ्या झालेल्या होत्या. तिखट पुऱ्या चिपट्या हे बघा मी असं काही बनवलं होतं. काय असे कुंडुळे चिपट्याच म्हणतात, जी आपण उकडलेले फळं करतो बघा, तसं शेंगुळ्या पण कोणी कोणी म्हणत असतील त्याला, तर ते उकडून करतात ना तसं. आणि मग एवढं तळून घेतलं खाली आणि मग बाकीचं ना भात एक लावायचं होतं आणि वरणाला फोडणी द्यायची होती. ते वरती गॅस ठेवूनच दोन्ही पण बनवलं मी. आणि सगळं झाल्यानंतर देवाला नैवेद्य वगैरे दाखवला आणि आम्हाला थोडंसं बाहेर जायचं होतं. बाहेर काम होतं म्हणून बाहेर आलो होतो आम्ही. आणि घरामधून निघताना बघा पाऊस अजिबात नव्हता म्हणून आम्ही बाहेर आलो होतो. पण असं अर्ध्या रस्त्यामध्ये आलो की पाऊस सुरू झाला. 2-4 दिवस झालं पाऊस तर दररोजच येत होता. पण आज थोडासा कमी झाला म्हणून बाहेर आलो होतो. पण तरी पण पावसाने हजेरी लावलेलीच होती. तर म्हटलं चला आता काय पावसात आलेलोच आहोत, तर आता पावसात कुठे जायचं आणि मग शंभूला घेऊन जायचं म्हणल्यानंतर खूप दगदग होते. कारण खाली उतरायचं वर चढायचं नको वाटतं. म्हणून मग काय आम्ही आता काही खाली उतरलोच नाहीत आणि पावसामध्येच रिटर्न आलो आणि रिटर्न आल्यानंतर ना आम्ही 4-5च्या टायमिंगमध्ये आलेलो होतो. तर त्यावेळेला एवढी ट्रॅफिक असते ना, सगळ्यांचे ऑफिस, शाळा सगळं काही सुटलेलं असतं आणि ट्रॅफिकमध्ये आम्ही तिथेच अडकलो आणि गेलो. ट्रॅफिकमध्येच आमचा खूप वेळ गेला, म्हणजे अर्धा तास तर त्याच्यामध्येच गेला असेल आमचा. आणि कसंबसं तर बाहेर निघालो आम्ही, कारण खूप वेळ ट्रॅफिकमध्ये अडकलो. काहीच काम तर झालं नाही, पण ट्रॅफिकमध्ये आणि पावसामध्ये असं दोन्ही याच्यामध्ये अडकलेलो. तर शंभू पण झोपून गेला मग नंतर. त्याला पण झोप आली, दुपारी झोपलेला नव्हता तो, तर झोपला तो पण. मग तो पण थकला, कारण बघून बघून काय. आणि तो म्हणजे पाऊस बघितलाच नाही त्याने, कारण त्याला पाऊस बघायला खूप आवडतं. पण तो अगोदर झोपून गेला. ट्रॅफिक लागली आणि गाडी थांबवली आम्ही. तर कसं गाडीमध्ये AC चालू केलं ना की त्याला लगेच झोप येते आणि दुपारी जर झोपलेला नसला ना तर त्याला झोप येतेच ह्या टायमिंगला. आम्ही बाहेर आलो की. आणि अशी ट्रॅफिक लागली ना तर खरंच खूप परेशान होते, कारण काही काम पण झालेलं नाही आणि ट्रॅफिकमध्ये अडकलो ते वेगळंच. तर कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.